त्यांनी तिला कोरोनामध्ये वाद झाला होता. सर्व हॉस्पिटल गेले, आम्ही पण काही रिझल्ट नव्हता. वाद इतका डेंजर होता की ती बेडवर होती. आम्ही सगळं घरी तिघं बहीण भाऊ आहेत तेच करत होती. काहीच कपडे पण घालून द्यायला लागत होते, इतकी वाईट कंडिशन होती. मग हॉस्पिटल वगैरे सर्व केले. नंतर माझे मोठे बाबा मोठ्यांनी त्यांचं सजेस्ट केलं होतं. मग आईला इथे आम्ही काटेचं एक शिबिर करायला लावलं. मग आईला इतका ट्रस्ट बसला त्या गोष्टीवर की आमचा ट्रस्ट नव्हता, कारण की ती फक्त असं खात होती. तर आम्हाला असं वाटत होतं नाही तू हॉस्पिटलला चाल, येणं होणार नाही. पण तिचा ट्रस्ट काकूवर होता. आणि जेव्हा जेव्हा तिला असा ट्रस्ट कमी होत गेला, ती काकूला फोन करत होती की नाही असं होत आहे, एवढा त्रास होत आहे. पण तिच्या मनात एवढं नक्की होतं की ती यांनीच बरी होणार. आणि काकूचं सजेशनने आम्ही राहत होतो की नाही तुम्ही करा 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 होणार. असं करत करत तिने 1 वर्ष केलं. आता ती पूर्ण काम करते, सगळं व्यवस्थित कामं करते, सगळे कामं करते आणि सगळं व्यवस्थित आहे. त्याच्यानंतर मग म्हणजे मग दुसऱ्या वेळेस मी तिच्यासोबत गेली. माझा असा प्रॉब्लेम होता की माझ्या तोंडात खूप फोड व्हायचे हीटमुळे. तर मग शिबिर वगैरे करून गेल्यावर मग काकूच्या टचमध्ये आपण नेहमीच राहतो. आपण कुठं हॉस्पिटलला गेलो तर आपण ते परत डॉक्टरला कॉन्टॅक्ट नाही करू शकत, पण हे आपला पर्सनल डॉक्टर होऊन जाते. काही पण शेअर करा तुम्ही, रिझल्ट भेटते आणि सोल्युशन पण भेटते. पण त्यांनी मला सजेस्ट केलं होतं की तू 3 दिवस पाण्याचे उपवास कर म्हणून. मग मी पाण्याचे उपवास केले. म्हणजे लहानपणीपासून सतत तोंडात फोड येत होते, तेव्हापासून 3 वर्ष झाले माझ्या तोंडात आज पण फोड नाही. आणि आता सध्या माझ्या आजोबाला पॅरालिस झालाय, त्यांचं आम्हाला इथं आणायचं सजेशन दिलं आहे. तर बघू कसं होते तर. बट असं आहे की करायला पाहिजे. आणि याच्यानंतर घरी गेल्यावर तुम्ही सोडायचं नाही, म्हणजे शिबिर कंटिन्यू टचमध्ये राहावं लागते. म्हणजे 1 वर्षानंतर चार्जिंग घ्यायला इथं यावंच लागतं. हां चार्जिंग घ्या, कारण की किचनमधलं तुम्ही करू शकता, पण हे मेंटली जे प्रिपेअर होतो आपण इथं ते कोणीच नाही करू शकत. आणि त्याच्यानंतर सगळ्यात बेस्ट थिंग म्हणजे इथले सगळे शिबिर नेचरच्या ह्याच्यात असते. तुम्ही सगळं स्ट्रेस विसरून जाता. आणि घरी कसं असते करतोय त्या 4 भिंतीच्या ते नाही पाहिजे. नवीन लोक ओळखी होते, घरातले थॉट्स तुमचे चेंज होते, त्याच्यामुळे जास्त बेस्ट वाटते. थँक्यू. चला, आदितीनं आपला एक्सपिरियन्स शेअर केला. काही जास्त हे नाही झाले, पण